मित्रांनो, आज आपण सचिन शेठ घरत यांच्या फार्म हाऊसवर आलोत आणि सर्वांना जी आतुरता होती की इथे छोटा लक्ष आला आहे आणि त्या छोट्या लक्ष्याची भेट घेण्यासाठी आपण इथं आलो आहोत। आणि तुम्ही बघू शकता की छोटा लक्ष अजूनही त्याच जोशामध्ये आणि त्याच ताकदीचा आपल्याला बघायला मिळतो आहे। आणि बैलाची पहिल्यापासून एकच खासियत होती की त्याचा मारकेपणा आणि अजूनही त्याची दहशत ही तशीच आहे। बैल अजूनही अंगावर येतो आहे मारायला आणि बैलाची दहशत अजूनही कायम आहे। बैल आता पळवायचा बंद केला आहे, परंतु वासरांना शिकवण्यासाठी त्यांच्या गोट्यावर थार आणि दुसरा एक छोटा लक्षसुद्धा आहे। बघू शकता मित्रांनो लक्षाचा ॲग्रेसिव्हपणा। शेट आता इथे नसल्यामुळं शेटशी आपल्याला संवाद साधता आला नाही। नक्कीच आपल्याला लक्षाच्या सान्निध्यात थार आणि जो बारका लक्ष आहे ते दोन्ही शिकताना आपल्याला नक्कीच बघायला मिळतील। तुम्हाला देखील लक्षाच्या बऱ्याचशा आठवणी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लक्षाच्या आठवणी तुम्ही सांगू शकता। आणि बरेचशा लोकांनी लक्षाला जवळून पळताना बघितला, काहींनी नाही बघितला, पण जो लक्ष आणि मोठा लक्ष आणि छोटा लक्षाच्या गाडीचा जो वेग होता तो अजूनपर्यंत कुठल्या गाडीला बघायला मिळाला नाही। सर्वांना त्या गाडीची एक वेगळी आतुरता असायची की ज्यावेळेस छोटा लक्ष आणि मोठा लक्ष मैदानात पळायचे तेव्हा गटालाही अंतर, सेमीला आणि फायनललासुद्धा बऱ्याचशा अंतरात देखील नंबर करायचे आणि त्यांच्या बरेचसे व्हिडिओ देखील व्हायरल झालेले आहेत। त्या काळात जास्त सोशल मीडियाचा जमाना नव्हता, परंतु सोशल मीडिया नसूनही अजूनपर्यंत लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि लोकांच्या मनातील हिंदकेसरी जोडी जर बघितली तर छोटा लक्ष आणि मोठा लक्ष आजही आहे आणि कायमस्वरूपी आठवणीत ही जोडी राहणार। धन्यवाद।